Hello, BSc first year students. I am very happy to meet you and to see you. Today we will continue the system of Scorodon. So today's our period, our lecture is on nerve system. Nerve system. Regular students knows nerve system of which animal. The students who are in the link of period lectures, they know. Today we will start the nerve system, but nerve system of which animal? So here I will write for the irregular students nerve system of Scoliodon. नर्व सिस्टीम ऑफ स्कॉलिडॉन. जे रेग्युलर विद्यार्थी आहे फक्त नर्व सिस्टीम लिहिल्यानंतरही त्यांना कळते की नर्व सिस्टीम ही कोणत्या ॲनिमलची आज आपण अभ्यासणार आहोत. इरेग्युलर विद्यार्थ्यांना हे कळत नाही की सरांनी बोर्डवर नर्व सिस्टीम लिहिली, ती नर्व सिस्टीम कोणत्या ॲनिमलची अभ्यासणार आहोत. बिकॉज दे आर नॉट इन द लिंक, दे आर नॉट इन द सिन्सियर in a study. So please, as you are admitted in the BSc first year and you have choiced an optional subject zoology, so please be sincere because you have to cover more than 75% in BSc first year. ज्या विद्यार्थ्यांनी बीएससी फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांना बीएससी फर्स्ट इयर मध्ये अबोव 75% मार्क घेऊन पास व्हायचा. बिकॉज वी लेफ्ट फ्रॉम द इंजिनिअरिंग, वी लेफ्ट फ्रॉम द मेडिकल, वी लेफ्ट फ्रॉम द फार्मसी. सो सच द अप्लाइड कोर्सेस, फ्रॉम दैट वी हैव लेफ्ट. And now after the completion of the graduation, BSc, there we will apply to the MPSc, UPSC classes and we become the class 1 officer. So, do the planning after BSc and start sincerely your work in BSc first year. एक दिवस आले का 4 दिवस गायब, पुन्हा 4 दिवसानंतर येऊन आम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे. सर परीक्षा कधी आहे, ऑनलाईन आहे का, ऑफलाईन आहे का, एमसीक्यू आहे का, डिस्क्रिप्टिव्ह आहे का. विद्यार्थी मित्र, ते आम्हाला सुद्धा माहित नसते. विद्यापीठाकडून जसे पत्र येईल तसं आम्ही तुम्हाला अधिकृतपणे सांगत असतो. अंदाज हा 50% करेक्ट निघू शकतो, तर 50% रॉंग सुद्धा निघू शकतो. अंदाजपंची आम्ही तुम्हाला काय सांगायचं. आपण आपलं काम करायचं आहे, आपण आपला अभ्यास करायचा आहे, आपण सिन्सिअरली राहायचं आहे, सरांच्या संपर्कात राहायचं आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना हे कळत नसेल की नर्वस सिस्टीम सरांनी आज सुरू केली, पण ती नर्वस सिस्टीम कशाची आहे, तर त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करायचं की हे मला कशामुळे माहित नाही की नर्वस सिस्टीम सरांनी जे बोर्डवर लिहिलं ते कशाची नर्वस सिस्टीम आहे. जे लिंक मध्ये आहे, जे सिन्सियर आहे, त्यांना नर्वस सिस्टीम लिहिल्याबरोबर कळते की आज स्कॉलिडॉनची नर्वस सिस्टीम सर आपल्याला शिकवणार आहे. तुम्हाला कळते, मी सांगितलेलं कळते ना तुम्हाला. नाउ यू आर नॉट स्मॉल, यू आर 12th पास स्टुडंट. सो बी सिन्सियर, be sincere. So nervous system we will start today, and nervous system is of Scoliodon. Remember, in our body or in any coordinate animal body there are different systems. Digestive system, खाण्याची सिस्टीम, पचन संस्था ज्याला आपण म्हणतो. दररोज उठून जे आपण तुंबड रट्टा देतो खाण्याचा, ते खाल्लेलं पचविण्याची जी सिस्टीम आहे, पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम.
असंच जे आपलं दुसरी सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. वी आर टेरेस्ट्रियल ॲनिमल, आपण जमिनीवरचे प्राणी आहोत. इन आवर बॉडी रेस्पिरेटरी ऑर्गन इज लंग्स, अँड वेन ॲनिमल इज aquatic, then you know the respiratory organ is gills. पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहे कल्ल्याच्या द्वारे ते रेस्पिरेशन करतात. श्वासाची संस्था. जमिनीवरचे प्राणी जे आहे they respire with the help of lungs. So here we are studying the Scalodon. Scalodon is an aquatic animal found in the marine water, in the sea water, all over the world. जगामध्ये कुठेही सापडणारा हा प्राणी आहे. पाण्यामध्ये सापडतो, खाऱ्या पाण्यामध्ये सापडतो, समुद्रामध्ये सापडतो. त्याचे नर्वस सिस्टीम आपण अभ्यासत आहोत. सो लिसन हिअर केअरफुली and try to understand what is there in the nervous system. So here in the nervous system there are 2 or 3 main parts. That is central nervous system, peripheral nervous system, and autonomic or autonomous nervous system. जेव्हा आपण नर्वस सिस्टीमचा अभ्यास करतो तेव्हा अभ्यास आपला सुटसुटीत व्हावं, इझिली अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून नर्वस सिस्टीम कुठल्याही कॉर्डिनेट ॲनिमलची आपण अभ्यासताना त्याचं 3 भागामध्ये विभागणी करतो. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि तिसरी आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. रिमेंबर, दिस इज द 3 पार्ट्स ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम अभ्यासताना त्याच्यामध्ये हे 3 पार्ट आहेत. जसं आपण याच्या अगोदर, याच्या आधी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ स्कॉलडनचा अभ्यास केला. ती सर्क्युलेटरी सिस्टीमचा अभ्यास आपण 4 भागामध्ये केलेला आहे. दॅट सर्क्युलेटरी सिस्टीम वी हॅव स्टडीड इन द 4 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज द ब्लड, सेकंड पार्ट इज हार्ट, थर्ड पार्ट इज द आर्टरीज, and fourth part is the veins that we have completed in previous period. Here in the nervous system we will divide in the 3 parts: central nervous system, peripheral nervous system, and autonomic nervous system. In examination you have to write A number central nervous system, after that here B number peripheral nervous system, after here C number autonomic nervous system. जेव्हा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये असते तेव्हा तुम्ही हे ए बी सी एका खाली एक असं लाईनीत लिहायचं, सेंटर मध्ये लिहायचं. क्वालिटी आणि क्वांटिटी, गुणात्मक आणि संख्यात्मक, दॅट बोथ थिंग्स आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल. सो इन युअर आन्सर डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म एकाच ओळीमध्ये असं 3 लिहू नका, एका खाली एक लिहा. चांगलं दिसते, एक्झामिनर टिक मार्क करते, त्याला आवडते ते, आणि पेजेस सुद्धा आपले वाढतात. मग एक घ्या त्यापैकी, सेंट्रल नर्वस सिस्टीम विल टेक फॉर द डिटेल डिस्क्रिप्शन अँड स्टार्ट फ्रॉम हिअर. सेंट्रल नर्वस सिस्टीम गिव्ह द हेडिंग, आणि इथून सुरू करू नका. मी बोर्डवरती इथून सुरू केलेलं आहे, तुम्ही पेपरवरती इथून सुरू करू नका, इथून सुरू करा. द सेंट्रल नर्वस सिस्टीम इन्क्लूड ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. यू आर अंडरस्टँडिंग? Nervous system we have divided into 3 parts: the central nervous system, peripheral nervous system, autonomic nervous system. त्यानंतर आपण एक घेतला डिटेल अभ्यासासाठी सेंट्रल नर्वस सिस्टीम. देन वी आर रायटिंग इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम देयर इज द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय आहे तर ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे, विच इज प्रेझेंट इन द बॅकबोन. पाठीच्या मणक्यामध्ये जे गेलेला आहे मेंदूचाच भाग, त्याला म्हणायचं स्पायनल कॉर्ड. मेंदू आणि मज्जारज्जू जे आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये गेलेला आहे, दॅट इज इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो इन सेंट्रल नर्वस सिस्टीम देयर इज द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. वी कॅन डिफाइन इन आवर वर्ड्स व्हॉट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. The nervous system which include or which consist brain and spinal cord, that system is called as the central nervous system.
आपल्या शब्दामध्ये आपण त्याला डिफाईन केलं. सो यू कॅन राईट इन युअर ओन वर्ड्स इन एक्झामिनेशन फॉर द सायन्स स्टुडंट्स ग्रामॅटिकली. If you are able to write, then write. Otherwise, don't take the tension of grammars. सायन्सच्या आन्सरामध्ये सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ग्रामॅटिकली लिहायला पाहिजे. पण जमत नसेल तर आपल्या शब्दामध्ये मांडा. ग्रामरचं त्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. डोंट टेक द टेन्शन. टेन्शन घ्यायचं नाही. अटेंट राहायचं. अटेन्शन मध्ये राहायचं. टेन्शन घेऊन अटेन्शन मध्ये नाही राहायचं. फ्रीली, हॅपीली, आनंदात जे आपण काम करतो ते काम आपण आनंदाने करायचं. आनंदाने जर काम केलं तर ते काम केल्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. समजून घ्या. जे काम आपल्यावर सोपलेलं आहे, जे काम आपण करायचं आहे, ठरवलेलं आहे, ते काम आनंदाने करायचं, हसत खेळत करायचं. ते काम आपण आनंदाने पूर्ण केलं की पुन्हा आपल्याला ते केलेल्या कामातून आनंद मिळतो. सो इन द सेंट्रल नर्वस सिस्टम देयर इज द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड इज देयर. सो नाउ वी विल टेक द ब्रेन फॉर फर्दर डिस्क्रिप्शन. सो ब्रेन इज द मेन पार्ट ऑफ द नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टीमला आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये आपण चेतासंस्था म्हणतो. ही जी चेतासंस्था आहे, नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यामधला मेन कंपोनेंट ऑफ द सिस्टीम इज द ब्रेन. अंडर द कंट्रोल ऑफ ब्रेन नर्वस सिस्टीम इज फंक्शनिंग. सो ब्रेन इज द मेन पार्ट ऑफ द नर्वस सिस्टीम. ब्रेन इज व्हेरी डेलिकेट ऑर्गन, नाजूक आहे. सो दॅट्स वाय इट इज इनक्लोज्ड इन ब्रेन बॉक्स. इन स्कॉलिडॉन ब्रेन बॉक्स इज कार्टिलेजिनस लवचिक. ज्या समुद्रामध्ये असणाऱ्या मासे आहे त्यांचं स्केलेटन, त्यांचे इंडोर स्केलेटन लवचिक असते, कार्टिलेजिनस म्हणतात. So brain is enclosed in a brain box. That brain box is a cartilaginous. That is called as the skull. त्याला म्हणायचं खोपडी, skull or cranium. That is also called as the cranium. Now, brain is covered by a thin vascular membrane. Remember, brain is protected again or covered by a thin vascular membrane. That membrane is called as the meninx primata. The covering is called as the meninx primata. Now brain is divided into three parts: forebrain, midbrain and hindbrain. Remember, in the description of the brain we have to explain brain is divided into three parts: forebrain, midbrain and hindbrain. पुढचा भाग, ब्रेनचा पुढचा भाग, ब्रेनचा मधला भाग आणि ब्रेनचा मागचा भाग. दॅट इज कॉल्ड एज द फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हिंड ब्रेन. सो anterior most is the forebrain, then midbrain is the middle, and posteriorly hindbrain is there. So brain is divided into three parts: forebrain, midbrain, hindbrain. And remember, this forebrain is also called as the prosencephalon. Midbrain is also called as the mesencephalon, and hindbrain is also called as the rhombencephalon. This is the another name of the brain's part as per their location. Forebrain, prosencephalon; midbrain, mesencephalon; hindbrain, rhomboencephalon. Then from the rhomboencephalon there is the medulla oblongata, and that is continuous in the backbone, that is called the spinal cord. So here remember, brain is divided into three parts. And right, forebrain त्याच्या खाली लिहा, फोरब्रेनच्या खाली लिहा एक्झामिनेशन मध्ये मिडब्रेनच्या खाली लिहा हँडब्रेन. एका खाली एक लिहायचं परीक्षेमध्ये.
परीक्षामध्ये एकाखाली एक लिहायचं आणि असं कधीच आर्ग्युमेंट करायचं नाही की सर तुम्ही बोर्डवरती एका लाईनमध्ये लिहितात आणि आम्हाला परीक्षेमध्ये एकाखाली एक लिहा म्हणतात. सो डिअर स्टुडंट्स, दॅट इज द आयडिया, गुड आयडिया फॉर गेटिंग द मोर मार्क्स. तुम्हाला जास्त मार्क मिळवण्याची ती आयडिया आहे. तुम्ही एका लाईनीमध्ये जरी लिहिलं, दॅट इज नॉट रॉंग, दॅट इज नॉट मिस्टेक, दॅट इज करेक्ट. बट वी हॅव टू गेट मोर अँड मोर मार्क्स. आपण जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे त्याच्यासाठी आपल्या पेपरमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी एकाखाली एक लिहिलं तर ते क्वालिटीचे दिसते. आणि एका लाईनमध्ये जर फोर ब्रेन लिहित असेल, दुसऱ्या लाईनमध्ये खाली मिड ब्रेन लिहित असेल, तिसऱ्या लाईनमध्ये हिंड ब्रेन लिहित असेल तर एक्झामिनर त्याला टिक मार्क करतो, म्हणजे क्वालिटीचे दिसते आणि पेजेसची संख्या सुद्धा वाढते. दिस इज द आयडिया फॉर गेटिंग मोर मार्क्स. सो राईट नाईसली. इफ हेडिंग, then write in big size. Heading you have to write in big size. Underline that with the help of that pen. परीक्षामध्ये तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक इंक पेन, बॉल पेन वापरू शकता. त्याच पेनाने त्याला अंडरलाईन करायचं. हेडिंग असेल तर थोडं जाड लिहायचं, मोठं लिहायचं. हेडिंगच्या खाली लिहायचं, हेडिंगच्या समोर नाही लिहायचं. इट इज अ रूल फॉर गेटिंग मोर मार्क्स. तुम्ही हेडिंग लिहिली तर हेडिंगच्या पुढे नाही लिहायचं. मी इथे हेडिंग लिहिलं आणि हेडिंगच्या पुढे लिहित आहे. हेडिंगच्या पुढे नाही लिहायचं, हेडिंगच्या खाली सुरू करायचं. पॅरेग्राफ द्यायचे. महत्वाचा शब्द असेल त्याला अंडरलाईन करायचं. हे बघा इथे महत्वाचा शब्द आहे कॉल्ड मेनिक्स प्रायमेटा. जे महत्वाचे शब्द आहे कॉल्ड, स्कल, कॉल्डच्या नंतर येणारा शब्द महत्वाचा असतो म्हणून त्याला अंडरलाईन करायचं. त्याच पेननं त्याला अंडरलाईन करायचं, हायलाइट करायचं. उत्तरामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जेव्हा कॉल्ड आणि कॉल्डच्या नंतर जो शब्द येतो तो महत्वाचा असतो म्हणून त्याला अंडरलाईन करायचं. किंवा नोन ॲज च्या नंतर जो शब्द येतो तो महत्वाचा असतो, त्याला अंडरलाईन करायचं. सो रिमेंबर हियर, forebrain also called as the prosencephalon. It comprises, forebrain comprises the cerebrum and diencephalon. फोरब्रेन मध्ये काय असते तर फोरब्रेन मध्ये पुन्हा दोन पार्ट्स आहे. एक आहे सेरेब्रम आणि दुसरा आहे डायन्सिफॅलॉन. इट हॅज ए ऑल्फॅक्टरी लोब्स. फोरब्रेन म्हणजे अँटेरियर ब्रेन. त्याच्यामध्ये जर बघितलं तर दोन्ही साईडला दोन असं ऑल्फॅक्टरी लोब्स आहे that goes towards the nostril. So here it has olfactory lobes. Then olfactory lobes are covered by the olfactory sac. Olfactory lobe आहे आणि त्याला बाहेरून कव्हरिंग आहे. त्या कव्हरिंगला म्हणायचं olfactory sac. And this goes to the nose. This is the organ of the smell. This is connected to the cerebrum by a peduncle. That is called as the olfactory peduncle. So from the cerebrum to olfactory peduncle, then olfactory peduncle having the lobes. दोन्ही साईडला दोन नाकामध्ये असं गेलेलं olfactory peduncle कनेक्शन, peduncle like this. आणि याला इथे olfactory lobe आहे. इकडे मी तसा olfactory lobe आहे. That lobe is covered by the sac, olfactory sac. And function of the olfactory lobe is sense of smell. वास घेण्याचं. Scolodon is very perfect in the sense of smell. You know that. Scolodon having the acute sense of smell, like the dog. जसं कुत्रा स्मेल घेण्यामध्ये, वास घेण्यामध्ये परफेक्ट असतो. कुठे चोरी झाली, कुठे गुन्हा घडला की पोलीस डिपार्टमेंटमध्ये डॉगी असतात, डॉग्स, ते घेऊन येतात. वासावरून ते पोलीस त्या कुत्र्याच्या मदतीने त्या चोराला पकडतात. बघा, सेन्स ऑफ स्मेल इज व्हेरी अक्यूट इन द डॉग, टेरेस्ट्रियल एनिमल. सिमिलर सेन्स ऑफ स्मेल इज फाउंड इन द स्कॉलोडॉन इन aquatic media. That's why Scolodon is called as the dogfish. लक्षात ठेवा, why Scolodon is called as the dogfish? Because sense of smell is very acute like the dog.
जिथे आमचं सेन्स ऑफ स्मेल कमी पडते, जिथे आमचं सेन्स, माणसाचा सेन्स जिथे चोराला पकडण्यासाठी कमी पडतो, तिथे पोलीस डिपार्टमेंट कुत्र्याची मदत घेऊन चोरापर्यंत पोहोचतात, चोराला पकडतात. सी हाऊ द नेचर गिवन गिफ्ट टू द डॉग, की जिथे माणसाची सेन्स ऑफ स्मेल किंवा सेन्स ऑफ टू कॅच द थिप इज फेल, देन विल टेक द हेल्प ऑफ डॉग. So remember, here olfactory lobes covered by the olfactory sac, it is joined to the cerebrum by olfactory peduncle, that is the sense of smell, and diencephalon is the posterior part. Cerebrum and diencephalon is present. Cerebrum is the anterior part and diencephalon is the posterior part, which is the two part of the forebrain. Now we will study the midbrain. It is called as the mesencephalon. Remember, midbrain of Scolodon is also called as the mesencephalon, and that mesencephalon consists of optic lobes. Optic lobes means the lobes which goes to the eye for the vision formation. Optic lobes. Olfactory for sense of smell. Optic for the sense of vision. Now dorsally covered by the cerebellum. Midbrain is dorsally covered by the cerebellum and ventrally covered by the infundibular outgrowth. Remember. Then hindbrain, which is also called as the rhombencephalon. This rhombencephalon or hindbrain is the posterior region of the brain. This is the hindbrain is the posterior region of the brain, and it comprises the two parts. याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात. एक पार्ट आहे सेरेबेलम आणि दुसरा आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. इथे काय होतं, सेरेब्रम आणि डायन्सिफेलॉन. इथे काय, सेरेबेलम. सी द डिफरन्स, सेरेब्रम and cerebellum and medulla oblongata. So cerebellum, from the cerebellum different nerves, from the midbrain also different nerves are arises, which goes to the different parts of the body, which is called as the cranial nerves. So here cerebellum and posteriorly medulla oblongata. This medulla oblongata is the posterior parts like this. So this is the spinal cord. Now this is the spinal cord and this is the medulla oblongata. So from the medulla oblongata posteriorly toward the tail side, running of the part of hindbrain, that is called as the spinal cord. So in our backbone, or in the backbone of the any cornered animals, there is the spinal cord, and from a spinal cord different nerves are arising to cover the abdomen, to cover the liver, to run toward the posterior side of the animals. So dear students, in today's period we have started the nervous system, and we came to know, आता आपल्याला कळालं का नर्वस सिस्टीम मध्ये तीन टाइपचे नर्वस सिस्टीम असतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. मग एकेकाला अभ्यास करायचा, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे. मग ब्रेनचा अभ्यास करायचा. ब्रेन मध्ये तीन पार्ट आहे, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हँड ब्रेन. तर आपण आज फोर ब्रेन, मिड ब्रेन, हँड ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड इथपर्यंत अभ्यास. So today we have studied the brain, parts of the brain and spinal cord. So remember, today we have started the nervous system, and in the nervous system there are three parts. So central nervous system we have studied today. In central nervous system there is the brain and spinal cord. आजच्या पिरियड मध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम अभ्यास केलेला आहे. आजच्या पिरियड मध्ये आपण नर्वस सिस्टीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम कंप्लीट केलं. म्हणजे आपण ब्रेनचे वेगवेगळे भाग आणि स्पायनल कॉर्ड इथपर्यंत आज अभ्यास केलेला. सो लुक दिस पिरियड, ऑब्झर्व दिस पिरियड.
attend this period YouTube lecture and send your presenting. Remember, presenting is very important for the internal continuous assessment. There are 10 marks. So in the 10 marks, 5 marks is for the presenting and 5 marks for the other, your observation, test tutorial and other things. So attendance is very important. Send your attendance as early as possible. For today it is sufficient. Thank you very much.